तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 मारोतराव कन्नमवार हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 2 केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विद्युत वितरण हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 3 भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 4 महात्मा फुले यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरुवात केली? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा ही कोणत्या ठिकाणाहून सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक 2 साबरामती हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 विक्री कर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 6 कोणतेही अर्थविधेयक टिंबटिंब यांच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. कोणतेही अर्थविधेयक हे टिंबटिंब यांच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 7 कृषी कराची शिफारस कोणत्या समितीने केली आहे? कृषी कराची शिफारस ही कोणत्या समितीने केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राज समिती हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 8 लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या वर्षी केली? लोकलेखा समितीची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1921 साली हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 9 युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1964 साली हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 10 कुटुंब कल्याण कार्यक्रम हा खालील कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? कुटुंब कल्याण कार्यक्रम हा खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1952 साली हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 11 आर्क्टिक महासागराचा साधारणतः आकार कसा आहे? आर्क्टिक महासागराचा साधारणतः आकार हा कसा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्तुळाकार हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 12 पॅसिफिक हिंदी महासागरामधील सीमा निश्चित करणारी जलमग्न सखल रांग कोणती आहे? पॅसिफिक हिंदी महासागरामधील सीमा निश्चित करणारी जलमग्न सखल रांग खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मॅक्वेरी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 13 2016 साली कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी पार पडला? 2016 साली कुंभमेळावा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर ऑप्शन क्रमांक 4 उज्जैन हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 14 नेपाळ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? नेपाळ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 काठमांडू हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 15 वन रँक वन पेन्शन हा धोरणात्मक निर्णय कोणाबाबत आहे? वन रँक वन पेन्शन हा धोरणात्मक निर्णय खालीलपैकी कोणाबाबत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माजी सैनिक हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 16 जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे खालीलपैकी कोणत्या देशात सुरू झाली? जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे ही कोणत्या देशात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी देश हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 17 सावरपाडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी गौरवपूर्ण उल्लेख कोणाचा केला जातो? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 कविता राऊत या ठिकाणी आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 18 ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 बुद्धिबळ खेळ हे आपलं योग्य आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 19. प्रकाश पादुकोण ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रकाश पादुकोण ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्व राज्यांना नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे? भारतातील सर्व राज्यांना नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी कोणती संस्था ही कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय विकास परिषद हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 21. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी खालीलपैकी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 नद्यांचा उगम हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 22. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही खालीलपैकी कोणत्या राज्याची होती? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 24. टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रवते. तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 25. मुंबई कामगार संघटनेची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघटनेची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे हे आपलं योग्य आन्सर आहे.